नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 424 ते ओवी 435च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी पार्थाचं निमित्त करून आपल्या सर्वांना सांगितलंय की माझ्या प्रेम भक्तीची वाट ज्यांनी धरली तो सर्व कर्माच्या बंधनातून मुक्त झाला. पुढे भगवंत सूक्ष्माचा अभ्यास दाखवतात. ते म्हणतात, अवघिया मनोबुद्धीचिया राहटी, भरोनी एक निष्ठेचिया पेटी, जेणे मज माझी किरीटे निक्षेपिली. भगवंत म्हणतात, मन आणि बुद्धीचा अवघा व्यापार जो काही चाललेला आहे, राहाटी आणि अवघा म्हणजे सर्व काही, मन आणि बुद्धीचा जो व्यापार चाललेला आहे तो व्यापार ज्यांनी एकनिष्ठ ह्या पेटीमध्ये हा सर्व व्यापार भरून टाकला. भरोनी एकनिष्ठेची या पेटी, हे सर्व काही मन बुद्धीचे व्यापार एकनिष्ठेच्या पेटीत भरून टाकले. फक्त माझ्याबद्दलची निष्ठा आणि श्रद्धा. आणि असं करून जेणे मज माझी किरीटी निक्षेपिली, आणि जो माझ्या ठिकाणीच एकनिष्ठ होऊन राहिला, अर्थात तो कर्मांमधनं सुटला, तो आता अवसरे मज सारिखा होईल. ऐसाही हनभाव तुझ जाईल, हा गा अमृता आत राहील, तया मरण कैसे. भगवंतांना असं वाटलं की अर्जुनाच्या मनात एक शंका येईल. ती म्हणजे अशी की आता सावकाशिनी तो भगवत स्वरूप होईल. भगवंत म्हणतात, त्याला वाट पाहायची गरज नाही. कारण का, तर जो अमृतामध्येच राहायला लागला त्याला कधी मरण येईल का? म्हणजेच असं की तो नाशिवंत राहील का? नाहीच. तो मुक्त झाला, तो मला येऊन मिळाला. ज्या क्षणी त्यांनी मन आणि बुद्धीचे व्यापार एकनिष्ठतेच्या पेटीमध्ये ठेवले. किती सुंदर प्रकारे भगवंत ह्या भक्ताची काळजी घेतात, भक्ताला आपल्यासारखंच करून टाकतात. पुढे भगवंत म्हणतात, पै सूर्य जो वेळू नुदैजे, तया वेळा की रात्री म्हणिजे, तेवी माझी ये भक्ती विण जे कीजे, ते महापाप नोहे. भगवंतांनी इथे प्रश्न विचारलाय. ते म्हणतात, ज्यावेळी सूर्य उगवलेला नसतो त्या स्थितीलाच तर रात्र म्हटलं जातं ना. मग माझ्या भक्तीशिवाय जे काही केलं जाईल त्याला महापाप म्हणू नये का? याचाच अर्थ असा की भगवंतासाठी, भगवंताच्या वर आपली जी श्रद्धा आहे, आस्था आहे, त्या पोटी सर्व काही भगवंतालाच समर्पण करायचंय. ह्या बुद्धीने, ह्या भावनेने आपण जे काही करतो ते म्हणजे सूर्योदयासारखं आहे, दिवस उगवल्यासारखं आहे. आणि भगवंताला विसरून जे करतो ते काळोख्या रात्रीसारखं आहे. म्हणून तयाचिया चित्ता माझी जवळीक पांडुसूता, तेव्हांची तो तत्वता स्वरूप माझे. अशा प्रकारे भक्ताने जेव्हा मला त्याच्या चित्तामध्ये जवळीक म्हणजेच मला जागा दिली, अर्थात त्याचं चित्त आणि माझं स्वरूप हे वेगळं उरलंच नाही. त्याच्या चित्तामध्ये फक्त मीच भरून राहिलो, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे.
तेव्हाच तो खऱ्या अर्थानं माझं स्वरूप झाला. जैसा दीपे दीपू लाविजे, तेथ आदिल कोण हे नोळखिजे, तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मी होऊनी ठाके. अहो, एका दिव्याच्या साह्याने आपण वेगवेगळे दिवे लावले. उदाहरणार्थच, एका मेणबत्तीच्या साह्याने अजून काही मेणबत्त्या लावल्या, किंवा एखादा तेलाचा दिवा घेऊन अजून एक सारखे तेलाचे दिवे लावले, तर पहिला कुठला दुसरा कुठला हे ओळखता येत नाही. त्याचप्रमाणे जो सर्वस्वाने मन बुद्धी सहित माझं भजन करायला लागला, तो मीच होऊन गेला. मग मी आणि तो असं वेगळं राहिलंच नाही, वेगळं राहूच शकत नाही. आणि अशा अवस्थेला जेव्हा भक्त पोचतो, मग माझी नित्य शांती, तया दशा तेची कांती, किंबहुना जिती माझे निजीवे. भगवंत म्हणतात, असा जो मला येऊन प्राप्त झाला, त्याची दशा म्हणजे कशी असते, तर नित्य शांती. त्याचं असणं हे नित्य शांतीचंच लक्षण आहे. अर्थात त्याच्यामधनं शांतीच प्रगटते. आणि ही त्याची दशा, जणू हीच त्याची कांती, म्हणजे हेच तेज आहे. हे शांतीचं तेज त्याच्या अवतीभोवती प्रगटतं. किंबहुना जिती माझे निजीवे. किंबहुना हे भक्त माझ्यामुळेच माझ्यासाठीच जगत असतात. तेच त्यांचं जीवन असतं. एथ पार्था पुढत पुढती, तेची ते सांगो किती, जरी मिया चाड तरी भक्ती न विसंपिजेगा. शेवटी भगवंत पार्थाला, अर्जुनाला म्हणतात, अरे परत परत तेच तेच मी तुला किती सांगू. जर माझ्याविषयी आस्था असेल, मलाच प्राप्त करून घेण्याची चाड म्हणजे इच्छा असेल, तर भक्तीला कधीही विसरू नकोस. अर्थात भक्तीचा मार्ग धर. अगा कुळाची या चोखटपणा न लगा, अभिजात्य झणी श्लाघा, व्युत्पत्तीचा वाऊगा सोसू का व्हावा. अरे मला जर भक्तीच्या मार्गाने प्राप्त व्हायचं असेल, माझी भक्ती जर तुला करायची असेल, तर तुला उत्तम कुळाचा आधार असण्याची आवश्यकता नाही. अर्थात उत्तम कुळात जन्म घ्यायची गरज नाही. त्या कुळाचं जे कुलीनत्व आहे, वैशिष्ट्य आहे, उत्तम कुळाचे जे गुण आहेत, ते गुण तुझ्या अंगी असण्याची आवश्यकता नाही. त्या गुणांची प्रशंसा करण्याची गरज नाही. एवढंच काय, तर व्युत्पत्तीचा वाऊगा सोसू का व्हावा. व्युत्पत्ती म्हणजे ब्रह्मज्ञानाचा उगीच सोस, हव्यास कशाला बाळगावा. थोडक्यात भगवंतांना म्हणायचंय की भक्तीचा मार्ग हा सहज सुलभ आहे. तुला फक्त माझ्यावर प्रेम करायचंय. प्रेम भक्तीने माझी उपासना, साधना, नामस्मरण, नामसंकीर्तन करायचंय. बाकी ज्ञानाचा हव्यास कशासाठी हवा. सोसू का वहावा. का रूपे वयसा माझा, आथिलेपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. भगवंत म्हणतात, अरे तुझ्याकडे रूप आहे, वय आहे, मान आहे, अभिमान आहे, संपत्ती आहे, भरपूर संपदा आहे, मुबलकता आहे, पण ह्या कुठल्याही गोष्टीचा डौल अर्थात प्रभाव माझ्यापाशी उपयोगाचा नाही. हे सगळं काही तुझ्याकडे आहे, रूप आहे, वय आहे, ज्ञान आहे, संपत्ती आहे, सर्व काही आहे, पण माझ्याविषयी जर तुझ्या अंतःकरणात भाव नसेल, तर ते सगळं पाल्हाळ आहे, ते सगळं व्यर्थ आहे. ते कसं, तर कणे विण सोपटे, कणसे लागली आथी घनदाटे.
काय करावे गोमटे वोस नगर. अहो, घनदाट कणसं लागली आहेत, पण त्या कणसांना दाणेच नाहीत. काय उपयोग त्या घनदाट कणसांचा. उत्तम गोमट सुंदर असं नगर आहे, पण ओस पडलंय. त्या नगरामध्ये राहणारच कोणी नाही. ना लोक, ना पशुपक्षी, ना प्राणी, फक्त सुंदर नगर आहे. काय उपयोग त्याचा. ना तरी सरोवर आटले, राणी दुःखिया दुःखी भेटले, का वांझ फुली फुलले झाड जैसे. अहो, छान सुंदर सरोवर आहे, पण आटून गेलेलं आहे. तसं जीवनामध्ये खूप काही गोष्टी आहेत, पण भगवंताविषयी प्रेमच नाहीये, तर जीवनातलं प्रेम आटून गेलेलं आहे. राणी दुःखिया दुःखी भेटले. आधीच सुख दुःखाने भरलेल्या या रानात आपण सापडलोत. आपण स्वतः दुःखी आहोत आणि अजून एखादा दुःखीच आपल्याला भेटला तर काय होणार. किंवा एखादं झाड आहे, परंतु ना त्याला फळं ना फुलं, असं ते वांझ आहे. त्या झाडाचा काय उपयोग आहे. भगवंता विषयी अंतःकरणात प्रेम, भाव, भक्ती प्रगट होणं हे खरं जीवन आहे. हे जर नसेल तर जीवन ओस आहे. सगळं काही जीवनात आहे, पण मूळ तो आनंदच नाहीये. तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव, जैसे शरीर आहे सावेव परी जीवची नाही. अहो, सगळं काही आहे. वैभव आहे, मुबलकता आहे, सुख संपदा आहे, उत्तम कुळ आहे, उत्तम कला कौशल्य आहे, सगळीकडे नाव आहे, गौरव आहे. पण भगवंताविषयी जर प्रेम नसेल तर ज्याप्रमाणे संपूर्ण शरीर आहे सावे वय, सर्व अवयव ठीकठाक आहेत, उत्तम आहेत, पण त्या शरीरात जीवच नाहीये. ह्या उपमा ही उदाहरण देऊन भगवंत सांगतायत की माझ्याविषयी आस्था, भक्ती आणि प्रेम हे जीवनात असणं म्हणजे जीवन परिपूर्ण आहे. तरच जीवन सुखदायी होईल, समाधान लाभेल. माऊली हो, आपण आपल्या आराध्य देवतापाशी, आपल्या गुरुदेवांच्या चरणांशी हीच प्रार्थना करू की आपल्या सर्वांच्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम, भक्ती आणि भाव कायम राहावा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.